सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. मी तुमचा लाडका लखन. तर गाईज फायनली आता अनंत चतुर्थीचे बाप्पा आज विसर्जन होणार आहेत. आजचा त्यांचा 11वा दिवस आहे आणि आत्ता कमसे कम वाजले 1:30-2 वाजले आहे आणि आज बाप्पा विसर्जन आहे. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण आमच्या गावाला बाप्पा विसर्जनला DJ बिजे लागतो, ते सर्व तुम्हाला नाचता बिचताना सर्व दाखवतो. हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. परत भेटू आपण, बाप्पा निघतील घरातनं तेव्हा थोडा वेळ लागेल. आमच्या गणपती विसर्जनासाठी DJ तर आला आहे आता. त्याच्यात आता इथनं जनरेटर चढवायचं आहे. दाबून लाव, दाबून पोरं जमली जातात जनरेटर चढवायला. बघूया. जय श्रीराम. तुला जय श्रीराम. उचल. तर मंडळी, आता आपला सेटअप बिटअप तर चढवून झालाय पूर्ण डीजेचा, आणि जो आपण काय बोलतात त्याला जनरेटर चढवत होतो तो पण चढवून झालाय. आणि आता माझा भाऊ पण आलाय मला भेटायला, आणि आपण आपल्या भावासोबत आता नाचो. ह्याची ड्रेसिंग बघा, आत्ताच घेतलाय ड्रेस. फायनली सर्वांचे बाप्पा आता निघालेत. मी तुम्हाला एकदा परत दाखवतो बाप्पा निघताना. गणपती बाप्पा. सर्वांचे गणपती गाडीत भरतायत गाईज, आणि आता पुढं DJ पण लागलाय. आवाज येत असेल तुम्हाला. गणपती गाडीत तर भरून झालेत सर्वांचे, थोडेफार अजून बाकी आहेत. तर आपले फ्रेंड लोक पण आलेत पूर्ण. अबू आहे, बाळू आहे, हे आहे. आता बाप्पा आपले सर्व निघालेत. बघूया आपण आता, थोडे अजून बाकी आहेत, मग भेटू आपण परत. तर गाईज, सर्वांचे गणपती आता निघालेत. आपण तुम्हाला सर्वांचे पहिले गणपती दाखवतो. किती गणपती? 14 ते 15 गणपती आहेत आपल्या इथं विसर्जनाला, आणि DJ पण लागला. या तुम्हाला दाखवतो.
गणपती तर निघालेत आता आणि डीजे पण चालू झालाय. मी तुम्हाला एकदा गणपती दाखवतो आणि डीजे पण दाखवतो. आपले श्रीवर्धन मधला मेटकर्णी गावातला मेन आहे आणि तिथला हा गणपती आणि डीजे आहे. पाहू शकता तुम्ही. तर फायनली गाईज आता आपले गणपतीची आरती होईल तिथं. ती आरती पण तुम्हाला दाखवतो. आता 2 मिनिटात आपली आरती चालू होईल तिथं. ती आरती पण दाखवतो मी. अबूबाई फुल ऑन फायर. ते चालू झाले आपले फायनली. आरतीला पोरं परत उभे पण राहिलेत. बघू शकता तुम्ही. आरती पण आपले चालू झाले आता. मैत्रीचे बादशाह आम्ही, दोस्ती आमची राणी. हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी.
आपल्या ऑपरेटर सोबत भेटा. आमच्या मेटकर्णी गावात हा ऑपरेटर आहे बोरलीचा. तर गाईज आता सोमजाई देऊळ आलंय. त्या पायी आपली आरती चालू आहे सोमजाई देवळातली. सोमजाई देवळाजवळ पोहोचलो. आपली आरती चालू होतं. ती आरती माझा आवाज तर तुम्हाला जास्त येत नसल कारण की मी डीजे जवळ उभा आहे. दर्शन कामना पूर्ती. जय देव जय देव मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती. तर आता आरती चालू झाली आपल्या गणेश मंदिराजवळची. श्रीवर्धन मध्ये राहत असतील त्यांना माहीत असेल गणेश मंदिर. गणेश मंदिराजवळची आरती चालू झाली.
गणेश विसर्जन करून आलेली पब्लिक आहे पूर्ण. तर गाईज आता आपले लेडीज लोक नाचत आहेत.
सो गाईज माझ्या आयफोनची चार्जिंग पूर्ण उतरले, तर आता मी या OnePlus 3मध्ये शूट करणार आहे माझ्या भावाच्या मोबाईलला. जर तुम्हाला आयफोनमधली आणि OnePlusमध्ये जर तुम्हाला काय वाटलं असं की शूटमध्ये जरा डिप्रेशन वाटतंय तर मला कमेंट. जय देव जय देव लंबोदर पीतांबर वंदना दास रामाचा वक्तारी सकला अंत शिकावा रक्षा राजन माते मान कामना पूर्ती जय देव जय देव तर काही आता आरती बिरती तर पूर्ण झाले आणि मी 1-2 बाप्पा दाखवू शकतो तुम्हाला, कारण मला पण परत मुंबईला जायचं आहे. आरती मला उद्या कामावर हजर व्हायचं आहे, त्यासाठी मुंबईला जायचं आहे. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नंतर परत भेटू. तर आता हे थोडक्यात मी दाखवेन तुम्हाला बाप्पा विचारले. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. निराश आमच्या जीवनी. तर गाईज मी जास्त काय दाखवू शकलो नाही, त्यासाठी मी माफी मागतो. कारण माझा मोबाईल तर ऑफ झाला पूर्ण, बॅटरी त्याची पूर्ण संपून गेली. त्यामुळे मला काय जास्त शूट करता भेटलं नाही. आणि हा मोबाईल दुसऱ्याचा आहे, तर त्याला पण आता घरी जायचं आहे. तर मी माझ्या भावाचा बाप्पा विसर्जन तर केला आहे. बाकी सर्व बाप्पा थोडे थोडे हळूहळू पाठले येत आहेत आणि मला पण मुंबईला निघायचं आहे. त्यामुळे मी आता ब्लॉग इथंच एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.